नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात म्हणजे सराव चाचणीच्या स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. फेसबुकवरही तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि आणि इंस्टाग्रामवर तुम्ही रील स्वरूपातही पीडीएफ बघू शकता. त्यासाठी कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडी झाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि YouTube सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज 16 आणि 17 जूनचा व्हिडिओ एकत्र घेतोय. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, 16 वर्षाखालील सर्व मुलांना सोशल मीडिया ऍप वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी केली आहे? तर ही केलेली आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी. प्रश्न क्रमांक 2, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्रिटनमध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदीची घोषणा करणारे तेथील विद्यमान पंतप्रधान कोण आहे? किंवा तत्कालीन पंतप्रधान, काही कालांतराने जर हे राहिले नाही पंतप्रधानपदी, तर या प्रश्नामध्ये असा बदल होऊ शकतो. तर कसंही आलं तरी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर कियर स्टारमर हे विद्यमान पंतप्रधान आहे ब्रिटनचे, यांनी ही बंदी घातलेली आहे. ठीक आहे. तर ब्रिटनमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया ऍप्स वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान कियर स्टारमर यांनी केली आहे. तिसरा प्रश्न, प्रतिष्ठित प्रिक्स व्हर्सायल 2026 पुरस्काराअंतर्गत जगातील सर्वात सुंदर विमानतळाच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे? आणि या विमानतळाचं नाव आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. याचं नामकरण करण्याचा मागणी अजून होत आहे आणि ते होणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं याचं नामकरण प्रस्तावित आहे. चौथा प्रश्न, प्रिक्स व्हर्सायल 2026 च्या जागतिक यादीत पहिल्यांदाच भारतातील केवळ किती विमानतळांचा समावेश झाला आहे? तर भारतातले फक्त 2 विमानतळ आलेले आहेत. ठीक आहे, कोणते ते बघूया. प्रश्न क्रमांक 5, या जागतिक यादीत नवी मुंबई व्यतिरिक्त भारतातील इतर कोणत्या विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे? तर हे आहे गुवाहाटीचं विमानतळ, गुवाहाटी विमानतळ, आसाम. ठीक आहे. जगातील सर्वात सुंदर विमानतळाची यादी, यामध्ये भारताचे 2 आहेत. तर वास्तुकला आणि डिझाईन क्षेत्रातील प्रतिष्ठित प्रिक्स व्हर्सायल 2026 पुरस्कारासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थान मिळाले. तर भारतासाठी ऐतिहासिक क्षण हा आहे. या यादीत पहिल्यांदाच भारतातील केवळ 2 विमानतळाचा समावेश झाला आहे, नवी मुंबई आणि आसाम मधील गुवाहाटी विमानतळ. केवळ हा शब्द का वापरलाय मलाही कळेना. प्रश्न क्रमांक 6, जून 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्लोवाकिया, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 7, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या स्लोवाकियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचे नाव काय आहे? तर ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची एकूण संख्या आता किती झाली आहे? तर ती झालेली आहे 33, ऑप्शन डी असं या प्रश्नाचं उत्तर आहे, 33. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सर्वोच्च सन्मान स्लोवाकियाच्या कोणत्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला? खूप महत्वाचे प्रश्न आहे हे. तर पीटर पेलेग्रिनी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. ठीक आहे, बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार, तर स्लोवाकियाचे राष्ट्रपती कोण आहे? पीटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी प्रदान केला आणि हा त्यांचा 33वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठरलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, नुकताच अमेरिका, USA आणि खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान ऐतिहासिक शांतता करार म्हणजे युद्धबंदी झाला आहे? तर अर्थात आपल्याला माहिती आहे अमेरिका इराणचं युद्ध चालू होतं, यांचं आता मिटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11, अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक शांतता कराराच्या अधिकृत स्वाक्षरी समारंभ 19 जून रोजी खालीलपैकी कोणत्या देशात पार पडणार आहे?
तर भांडणं मिटवण्यासाठी आणि सगळ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठीचा देश म्हणजे स्वित्झर्लंड. ठीक आहे. चांगल्या गोष्टी आणि यांच्याकडे एक बँक सुद्धा आहे. काळा पैसा आपले जगभरातले लोक नेऊन ठेवतात ती पण आहे. ठीक आहे. स्विस बँक म्हणतात तिला. ठीक आहे. असो, आपल्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. तर अमेरिका आणि इराण दरम्यान ऐतिहासिक शांतता करार, युद्धबंदीची घोषणा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार झाला असून सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तातडीने थांबवण्याची घोषणा केली आहे. तर या कराराचा अधिकृत स्वाक्षरी समारंभ 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये पार पडणार आहे. 12वा प्रश्न बघा, जगभरातील स्थलांतरित कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिन इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली रिमिटन्स म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 16 जून. ठीक आहे. कालच हा दिवस पार पडला. ऑप्शन सी 16 जून. कोणता दिवस? आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिन. प्रश्न क्रमांक 13, परदेशातून स्वतःच्या देशात सर्वाधिक पैसा मिळवणाऱ्या देशांमध्ये कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे? तर यामध्ये भारत हा देश पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजे आपला देश. तर आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिन हा दिवस स्थलांतरित कामगाराच्या कष्टाचा सन्मान करतो, जे आपल्या देशातील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे पाठवतात. परदेशातून सर्वाधिक पैसा मिळवणाऱ्या देशांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 14, वाळवंटीकरणाच्या समस्येविषयी जगभरात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी कोणता दिवस जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन वर्ल्ड डे टू कम्बॅट डिझर्टिफिकेशन अँड ड्राफ्ट म्हणून साजरा केला जातो? ठीक आहे. इंग्रजी आपण याच्यासाठी घेतो की बऱ्याचदा इंग्रजीत सुद्धा विचारलं जातं. प्रश्न क्रमांक 17, सॉरी ऑप्शन सी 17 जून असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर 17 जून आज आहे आणि आज आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन. तर या दिनानिमित्त सर्वांना एक विनंती की आपण झाडं यावर्षी किमान एक झाड लावण्याचं तरी प्रत्येकानं ठरवूया. प्रश्न क्रमांक 15, संयुक्त राष्ट्र संघाने युनायटेड नेशनने कोणत्या वर्षापासून अधिकृतपणे 17 जून हा दिवस जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली? तर ही 1995 ला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 16, 17 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक वाळवंटीकरण विरोधी दिनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे? तर याचा मुख्य उद्देश हा आहे जागतिक वाळवंटीकरण विरोधी जमीन सुपीक ठेवणे व दुष्काळाचा सामना करणे. ऑप्शन बी. ठीक आहे. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. जागतिक वाळवंटीकरण विरोधी दिन उद्देश जमीन सुपीक ठेवणे, वाळवंटीकरण रोखणे आणि दुष्काळाचा सामना करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे हा दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो, हे होते 16 आणि 17 जून मधील महत्वाच्या चालू घडामोडी. ठीक आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा देश कोणता हे आपण बघितलं. ब्रिटनमध्ये सोशल मीडियाची बंदीची घोषणा करणारे पंतप्रधान कोण हे आपण बघितलं. ब्रिक्स वर्सायल यादीतील महाराष्ट्रातील सुंदर विमानतळ बघितलं. तर ब्रिक्स वर्सायल यादीत भारतातील किती विमानतळ आहेत ते सुद्धा बघितलं आणि यासोबत महत्वाचे आपण 16 प्रश्न बघितला. तर कमी वेळात जास्त अभ्यास करणं या उद्देश घेऊन आपण चाललोय. तर त्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. टाइम इज मनी म्हणून आपण कमी वेळात जास्त अभ्यास करण्यावर भर देतो आणि म्हणूनच आपण त्यासाठी व्हिडिओ आणि डाटा घेऊन येत असतो. तर तुमचे प्रोत्साहन आणि प्रेम दाखवण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.